नमस्कार. आज आपण आषाढी एकादशी विशेष साबुदाणा आणि भगर जराही न भिजवता कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता अगदी 15 ते 20 मिनिटात तयार होणारे उपवासाचे धिरडे तयार करणार आहोत. ह्या धिरड्याला जाळी पहा, अगदी छान आलेली आहे. चवीला तर खूपच चविष्ट झालेली आहेत. विशेष म्हणजे सोडा इनो काहीही न वापरता आज आपण हे धिरडे तयार करणार आहोत. रंग पहा, अगदी सुरेख आलेला आहे. तुम्ही जेव्हा हे धिरडे खाणार ना, तेव्हा तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की हे उपवासाचे धिरडे आहेत म्हणून इतके चवदार लागतात. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. अगदी निःशुल्क आहे. चला तर उपवासाचे धिरडे तयार करायला सुरुवात करूयात. उपवासाचे डोसे तयार करण्यासाठी सर्वात आधी आपण पीठ तयार करून घेणार आहोत. त्यासाठी एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपला जो रोजचा पोहे खाण्याचा चमचा असतो ना, त्या चमच्याने 2 चमचे साबुदाणा घालायचा आहे. थोडासा मोठा चमचा असेल ना तरीसुद्धा चालेल. आता झाकण लावायचं आहे. झाकण लावून सुरुवातीला आपण साबुदाणा जेवढा शक्य होईल ना तेवढा चांगला असा बारीक करून घेणार आहोत. जास्तीचा बारीक होत नाही, त्यामुळे आधी साबुदाणा घालून बारीक करून घ्यायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे थोडासा जाडसर साबुदाणा बारीक झालेला आहे. आता 2 चमचे साबुदाण्यासाठी 1 वाटी आपल्याला ह्या ठिकाणी भगर घालायची आहे. आता हा भगर आणि साबुदाणा मी भाजून वगैरे अजिबात घेतलेला नाही, असं कच्चंच घालून घेत आहे. आता या भगरीला काही भागामध्ये वरीचे तांदूळ किंवा वरई असे देखील म्हटले जाते. हे पहा, अशा प्रकारे घेतलेली सर्व 1 वाटी भगर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेली आहे. ज्या भांड्यामध्ये आपण साबुदाणा बारीक करून घेतला त्याच भांड्यामध्ये घालायचं आहे. आता झाकण लावायचं आहे आणि जेवढं शक्य होईल ना तेवढं एकदम बारीक पीठ तयार करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे साबुदाणा आणि भगरीचं जमेल तेवढं बारीक पीठ तयार करून घेतलेलं आहे. माझं पीठ चांगलं बारीक झालं असल्यामुळे मी चाळून घेत नाहीये. जर तुमचं जाडसर भरड वाटत असेल ना तर काय करायचं, चाळणीने एकदा चाळून घ्या. म्हणजे कसं, काही जाडसर कण उरलेले असतील तर ते चाळणीमधून निघून जाईल. हे पहा, अशा प्रकारे मस्त असं बारीक मी साबुदाणा आणि भगरीचं पीठ तयार करून घेतलेलं आहे. एका मिक्सिंग बाउलमध्ये सर्व पीठ काढून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये लगेच चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता ज्या वाटीने आपण भगर मोजून घेतली त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी दही घ्यायचं आहे. माझं दही या ठिकाणी पातळ असल्यामुळे मी अर्धी वाटी वापरत आहे. जर तुमचं दही घट्ट असेल तर पाव वाटी वापरलं तरीसुद्धा चालेल. दही एकदा चांगलं मिक्स करून घेतलं, त्यानंतर घालून घेतलेलं आहे तयार केलेल्या पिठामध्ये. आता ज्या वाटीने आपण भगर मोजून घेतली त्याच वाटीने सुरुवातीला 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि चांगलं असं हे पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला थोडंच पाणी घालायचं, म्हणजे कसं, काही पिठाच्या छोट्या मोठ्या गुठळ्या तयार होतात ना, त्या गुठळ्या मोडत मोडत मस्त असं आपण एकदम सरसरीत बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आपण या ठिकाणी उपवासाचे धिरडं किंवा डोसा बनवत आहोत. एकदम जाळीदार डोसा तयार करणार आहोत, त्यामुळे एकदम छान असं पातळ आणि सरसरीत बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आपण कोकणी तांदळाचे घावण बनवतो ना, तेव्हा कसं आपण बॅटर पातळ बनवून घेतो एकदम सरसरीत, त्याच पद्धतीने आज आपण हे धिरडं तयार करणार आहोत. त्यामुळे तसंच बॅटर तयार करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे 1 वाटी सुरुवातीला पाणी घालून घेतलं, चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता पुन्हा त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी पाणी घातलं. अशा प्रकारे टोटल 1.5 वाटी पाणी मला या ठिकाणी लागलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकदम मस्त असं सरसरीत बॅटर पातळ तयार करून घेतलेलं आहे. बॅटरमध्ये अजिबात गुठळी वगैरे नाही, अगदी छान असं तयार करून घेतलेलं आहे. परफेक्ट. आता हे तयार करून घेतलेलं धिरड्यांचं जे बॅटर आहे ना ते साधारणतः 10 मिनिटासाठी साईडला ठेवून देऊयात. कारण आपण हे भाजूनही घेतलं नाही भगर आणि साबुदाणा, त्याचप्रमाणे भिजवूनही काहीच घेतलं नाही आहे. त्यामुळे जे आपण बॅटर तयार केलं ना ते 10 मिनिटं साईडला ठेवूयात, म्हणजे कसं जाळी मस्त पडेल. आपण ह्यामध्ये दही घातलेलं आहे त्यामुळे हे बॅटर फर्मेंट देखील होईल 10 मिनिटांमध्ये बऱ्यापैकी. 10 ते 15 मिनिटं बॅटर भिजल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बॅटरची कन्सिस्टन्सी पाहून घ्या. अगदी परफेक्ट आहे. जर तुमचं बॅटर भिजल्यामुळे थोडंफार घट्ट झालं असेल तर त्यामध्ये पाणी घालून तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊ शकता. आता आपल्या धिरडं तयार करण्यासाठी अशा प्रकारच्या पेल्याचा वापर करणार आहे. पेल्यामध्ये मिश्रण म्हणजे बॅटर घालून त्यानंतर मी धिरडं जे आहे ना ते तव्यावरती घालणार आहे.
आता हे धिरडं घालण्यासाठी अशा प्रकारचा एक नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे। पॅन चांगला सुरुवातीला आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचा आहे। कडकडीत गरम पॅनवरती आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, चांगलं असं स्प्रेड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे पेल्यामध्ये बॅटर भरायचं आहे। कडेनी सुरुवात करायची आहे आणि मध्ये एंड करायचं आहे। जेव्हा तुम्ही हे धिरडं किंवा डोसा पॅनमध्ये घालताना तेव्हा गॅसची फ्लेम अगदी मोठी ठेवायची आहे आणि एकदा का हे धिरडं घालून झालं की गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि कमी आचेवरती एकदम खरपूस असं धिरडं भाजून घ्यायचं आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आत्ताच आपल्या डोशाला किंवा धिरड्याला जाळी पहा अगदी सुंदर पडलेली आहे, रंग देखील अगदी छान येणार आहे। आता धिरडं घालून झालेलं आहे, गॅस अगदी कमी करायचा आहे आणि ज्या आपल्या धिरड्याच्या कडा आहेत ना त्या मस्त अशा थोड्याशा ब्राऊन लालसर होईपर्यंत आपल्याला धिरडं खालच्या बाजूने चांगलं असं खरपूस भाजून घ्यायचं आहे। कडेने आणि वरतून थोडंसं तेल सोडायचं आहे। या ठिकाणी साधारणतः 2 मिनिटं झालेली आहे। कमी आचेवरती धिरडं मी खालच्या बाजूने एकदम खरपूस भाजून घेतलेलं आहे। धिरड्याच्या ज्या कडा आहेत त्या थोड्याशा खरपूस लालसर झालेल्या आहेत। आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे कलथाच्या मदतीने कडा सैल करायच्या आहेत आणि धिरडं खालच्या बाजूने बदली करून घ्यायचं आहे, फ्लिप करून घ्यायचं आहे। वाव, रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे, त्यासोबतच जाळी पहा धिरड्याला अगदी छान पडलेली आहे। आता ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने देखील आपण हे धिरडं चांगलं असं खरपूस भाजून घेऊयात। हे पहा अशा प्रकारे दोन्ही बाजूनी मी मस्त असं हे धिरडं भाजून घेतलेलं आहे, एकदम खरपूस असं भाजलेलं आहे। हा डोसा आपण जेवढा खरपूस भाजू ना तेवढा मस्त असं कुरकुरीत होतो आणि जर तुम्ही कमी भाजलं ना तर अतिशय मस्त असं मऊ लुसलुशीत सुद्धा राहतो। तुम्हाला कुरकुरीत हवा असेल, मऊ लुसलुशीत हवा असेल त्याप्रमाणे तुम्ही हे भाजून घेऊ शकता। आता हा भाजून घेतलेला डोसा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक धिरडं किंवा डोसा तयार करून दाखवते। फक्त लक्षात ठेवायचं हे डोसा बनवताना बॅटर एकदम मस्त असं सरसरीत हवं, पातळ हवं, पॅन चांगला गरम पाहिजे आणि त्यानंतर धिरडं आहे ना थोडंसं वरतूनच सोडायचं, म्हणजे काय होतं धिरडं ना एकदम मस्त असं जाळीदार तयार होतं। आता मी थोडंसं तेल सोडून घेतलेलं आहे, खालच्या बाजूने कडा लालसर होईपर्यंत आपण मस्त असं खरपूस धिरडं भाजून घेऊयात। हे धिरडं देखील अगदी छान असं खालच्या बाजूने भाजून तयार झालेलं आहे। धिरड्याची बाजू बदली करून घेऊया। वाव, रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे। याच पद्धतीने दोन्ही बाजूने अगदी कमी आचेवरती हे धिरडं मस्त असं खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत मी छान असं भाजून घेतलेलं आहे। आता भाजून घेतलेलं धिरडं एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। याच पद्धतीने उरलेले सर्व धिरडे मी तयार करून घेते। हे पहा अशा प्रकारे मस्त असे मी धिरडं तयार करून घेतलेलं आहे, एकदम छान असे तयार झालेले आहेत। तुम्ही हे तयार केलेले डोसे एखाद्या चटणीसोबत, दह्यासोबत किंवा असे सुद्धा खाऊ शकता। घरातल्या अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीसुद्धा खाऊ शकतील, इतके छान हे डोसे तयार झालेले आहेत। कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी? आवडली असेल तर ह्या आषाढी एकादशीला असे उपवासाचे डोसे एकदा जरूर करून पहा। असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा।